एवढ्या गाड्या ते पण आपल्या कॉलेजवर. चला सांगतो काय विषय. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका आद्या भाऊ. आजचा दिवस सगळ्यात खास असणार आहे, कारण आज अशी गोष्ट घडली जी पाणीच्या इतिहासात आजपर्यंत कधीच घडली नव्हती. मला तर वाटते आज दिवस पश्चिमेकडून उगवलाय काय. आज आपल्याला कॉलेजमध्ये विदाऊट आयडी परमिशन आहे, आणि या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला, कारण रोज उठून आयडी साठी कटकट करणारे शिपाई मामा दिसले. डोक्याचं वजन आहे तर डायरेक्ट वडापाव होतो. हेच ते शिपाई मामा जे आपल्याला आयडी साठी कटकट कर. आम्ही त्यांना लाडानं मामा म्हणतो, पण त्यांचा स्वभाव एवढा चांगला आहे ना, जसं गुलाबजामला सॉरी मामूला गोड बोलून एक बिस्लरीची बाटली घेतली. उन्हानं आधीच डोकत आपल्याला, पण मामून पण एवढीच बाटली दिली. एवढ्यात दोघांचं कसं बघा. गोड बोलून अजून एक बाटली घेतली, दुसऱ्या मामाकडे गेलो. पण याला लाडांना मी विशाल भैया म्हणायचं. लग्नात एखादी नवरी पण एवढी लाजत नसेल जेवढं आमचं भैया लाजत होते. आमचे सर वाटत जरी नसले तरी आमचे सर आहेत. गळ्यात आयडी नसल्यामुळे सगळेजण सरांना स्टुडंटच समजत होते. आणि मी ज्याची सकाळपासून आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे फुकटच्या जेवणाची सोय इथं करून ठेवलेली. जेवणाची सोय बघून आम्ही सरळ मॅडम कडे गेलो. मी ज्यांच्या जवळ बसलेलो त्याच मॅडमनी काल आम्हाला क्लासमधून बाहेर काढलेलं. पण काय हरकत नाही, आपण पण एक नंबरचे बिन लाजे. आणि हे मॅडमला पण चांगलंच माहिती. तिथून उठून माघारी आलो तेवढ्यात युनिफॉर्म वाला बंदा दिसला. त्याला म्हणलं आज विदाऊट का आलाय. आज पेट्रोल पंपाला सुट्टे म्हणलं. त्याची मच पण ऐकून डोकं लागल्याला दुखायला सोम्याला म्हणलं चल बाबा उठीत. तिथनं उठून पार्किंग मध्ये गेलो, पण गेल्यापासून सोम्या कुठल्या नटीला बोलतोय काय माहिती. नबी त्याच्यावर काय जादू टोना केलाय काय माहिती. आल्यापासून ती संग चॅटिंग करत बसलेला. माझं एकच सांगणं की तायडे आमच्या संकट असल्यावर तर त्याला कमीत कमी मेसेज करत. आमच्या संग कमी तो या संकटच जास्त असतोय. सोम्या तर बोलायला भिडलेला, त्यामुळे मला गप्पा माराय कोण नव्हतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, गप्पा मारायसाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो. म्हणून तिथनं उठलं कॉलेजमध्ये गेलो. आज जाऊन बघितलं तर आपली मित्र तोंड पाडून बसलेली, कारण बायको माहेर गेल्यावर जसे जेवणाचे वांदे होतात तसं यांचं वांदा झालतं आज. कारण सकाळपासून पोरं उपाशी होते. शेवटी एकदा सभा संपली, सगळेजण जेवायला बसले. आणि ह्या गाड्यांचा विषय म्हणजे आपल्या कॉलेजवर आज गोपीचंदजी पडळकर साहेब आलते, कारण कॉलेजच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि पक्षप्रवेश अशा 2 कार्यक्रमांचं आज नियोजन होतं. तर बाय बाय पब्लिक, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.